दरम्यान नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुती आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नितीन गडकरी संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करतील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जातील। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक आमदार आणि खासदारांची उपस्थिती असेल। नितीन गडकरी यांच्या निवासस्थान परिसरातनं रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रजत, कशी लगबग दिसते? सकाळपासून तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे गडकरींना, कसं शक्ती प्रदर्शन आज अपेक्षित आहे? नक्कीच ज्ञानदा, नितीन गडकरी यांच्या घरी तयारी सुरू झालेली आहे आणि थोड्या वेळ पूर्वीच श्रीमती कांचन गडकरी यांनी नितीन गडकरी ज्या वाहनातून उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार आहे त्याचं पूजन केलं। कांचनताई, तिसऱ्यांदा नितीनजी जे आहेत ते उमेदवार आहेत आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। नेहमीची सवय झाली आहे की काही धाकधूक आहे? नाही, अजिबात धाकधूक नाही आहे, कारण की नितीनजींनी नागपुरातच नाही, महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरामध्ये जी कामं करून ठेवली आहेत आणि स्पेशली कोरोना काळामध्ये जे नागपूरसाठी काम करून ठेवलं आहे त्याच्यामुळे नितीनजींनी सगळ्या गोरगरिबांचा जीव वाचवला त्या काळामध्ये। अजिबात धाकधूक नाही आहे, नितीनजी निवडून येतील, एक पक्का विश्वास आहे। एवढंच आहे की नितीनजींना विश्वविक्रम करण्याचा छंद आहे, मानस आहे त्यांचा। तर मी सगळ्या नागपूरकरांना असं आवाहन करतो आहे की त्यांनी यावेळेला अतिशय छान मतांचा पाऊस पाडून नितीनजींना विक्रमी मताधिक्याने विजयी करावं असं मी सर्व नागपूरकर जनतेला आवाहन करते। आणि नितीनजी निवडून येणार आहे तर जगजाहीर सत्य आहे। 2014-2019 दोन्ही वेळेला 2 लाखपेक्षा जास्त मताधिक्य होता। यंदा मताधिक्य जो आहे तो आणखी पुढे जाईल, 3 लाख 4 लाख। आम्ही 5 लाखाचं टार्गेट ठेवलं की 5 लाखांनी नितीनजी निवडून यावे, त्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। आज तुम्ही नेहमी परंपरेनुसार आज पूजन होईल, तुम्ही औक्षण करणार सगळं नितीनजींचं आणि सगळ्या उमेदवारांचं, सगळे भाजप नेते? हो, आज कारण की शेवटी असं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। तर त्याच्यामुळे या भगवंताचं अधिष्ठान, भगवंताच्या शुभेच्छा, त्याची कृपा असल्याशिवाय इतका गड सहज रीतीने आम्ही चढू शकणार नाही। आणि त्यामुळे आज भगवंताला प्रार्थना, त्याच्यानंतर त्याच्यासमोर अक्षवाण करून त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे। धन्यवाद, खूप धन्यवाद कांचनताई। तर ज्ञानदा, तुम्ही पाहिलात की नितीन गडकरी यांच्या घरी लगबग आहे आणि परंपरेनुसार पूजन करून देवाचा आशीर्वाद घेऊन थोड्या वेळानंतर नितीन गडकरी जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघणार आहे। एक भव्य रॅली जी आहे ती होणार आहे आणि जसं तुम्ही प्रश्न विचारला होता शक्ती प्रदर्शन, तर नक्कीच आकाशवाणी चौकावर भाजपचा, महायुतीचा जोरदार शक्ती प्रदर्शन होईल अशी अपेक्षा आहे। जोरदार तयारी त्या ठिकाणी सुरू आहे। महायुतीची एक जाहीर सभा सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागपूरकर त्या ठिकाणी उपस्थित राहतील असा दावा जे आहे ते भाजपचे नेते करतायत। ज्ञानदा, रजत, आभार आपले प्रतिक्रियेबद्दल आणि कांचनताईंचेही आभार त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। ताजी माहिती, ताजी दृश्य वेळोवेळी तुमच्या माध्यमातून आपण आज सर्वांपर्यंत पोहोचवू। दरम्यान भाजप नेत्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात